हाय ने आत्ताच आम्हाला सांगितलंय की अगर आपके जान को कुछ भी हो गया तो ये हमारा रिस्क नहीं है। हॅलो नमस्कार, मी तुमचा आदित्य। आज खूप दिवसांनंतर व्लॉग करतोय। माझ्या चेहऱ्यावरती जे लागले महाकाल त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की मी कुठेतरी दर्शनाला आलोय आणि ते कुठेतरी म्हणजे उज्जैनला आलोय मी महाकालच्या दर्शनाला। सो चला दर्शन करूया। जस्ट माझं दर्शन झालंय, महाकालांचं दर्शन जस्ट घेऊन झालं। आता आम्ही इथे आजूबाजूला जी मंदिरं आहेत तिथे चाललोय दर्शन घ्यायला। मला जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा मी प्रयत्न करीन, बघूया। किधर जा रहे हैं हम लोग? सांदीपनी टेम्पल चलेंगे पहले। सांदीपनी टेम्पल हम लोग जा रहे हैं अभी। फेमस है ना वो? बहुत फेमस है, हर चीज फेमस है इधर। Oh my God! Wow! उज्जैन महाकाल जी के दर्शन तो हो गए। होटल इधर ही है नहीं, कार वाले इनको ही नहीं मालूम। हाँ हमारे हम नहीं तो अपने को इधर ज़्यादा समय नहीं देना, दर्शन करना और निकलना। जैसे आप बोलो वैसे। आपने नहीं बताया। हाँ, ये किधर आ गए हम लोग? यहाँ पे भरतरी गुफा आ गए अपन। 12 वर्ष तपस्या करी थी भरतरी जी ने। जो राजा विक्रमादित्य थे ना, उनके भाई थे भरतरी जी। आता आम्ही राजा भरतरीजींच्या गुफेत चाललोय दर्शन घ्यायला। असं म्हणतात त्यांनी 12 वर्ष या गुफेत राहून तपश्चर्या केली आहे आणि आपण तिथे 2 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही, असं इकडच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। सो बघूया, आपण आता जाऊन दर्शन घेऊया। जस्ट त्या गुफेतनं बाहेर आलोय। तिथे एक महाराज आत्ता सुद्धा तपश्चर्या करत बसलेत। तिथे 2 मिनिटं पण नाही थांबू शकलो मी आणि ते कंटिन्यू तिथे बसून तपश्चर्या करतायत। ग्रेट, अनबिलिव्हेबल। जय भोलेनाथ। आणि आता आपण आलोय महर्षी संदीपनी आश्रम। खरं तर या आश्रमाची खासियत अशी आहे की इथे 64 दिवस कृष्ण भगवान सुदामाजी आणि बलरामजी इथे येऊन राहिले होते आणि 64 कला त्यांनी प्राप्त केल्या होत्या। चला आता आपण बघूया महर्षी संदीपनी आश्रम। आजच्या दिवसात जवळजवळ 6 ठिकाणी जाऊन दर्शन घेतल्यानंतर रात्री आम्ही म्हटलं की जरा आता एक्सप्लोर करूया इकडचे स्ट्रीट फूड आणि बेसिकली इकडचं स्ट्रीट एक्सप्लोर करूया। आणि आजच्या दिवसातलं सगळ्यात एक्साइटिंग पार्ट माझ्यासाठी
थ्रिलिंग पार्ट म्हणता येईल की आम्ही आता उज्जैनमधल्या स्मशान घाटावरती चाललो आहे, जिथे आघोरी बाबा बसलेले असतात. म्हणजे आम्हाला खरं तर एक्साइटमेंट आहे की आघोरी बाबांना बघायची. सो लेट्स सी, बघूया तिकडे आघोरी बाबा भेटतात. आणि सगळ्यात त्यांनी आत्ताच आम्हाला सांगितलंय की अगर आपके जान को कुछ भी हो गया तो ये हमारा रिस्क नहीं है, जो होगा देखा जाएगा. ठीक है भाई, देखते करना है नहीं, हो जाएंगे लकड़ी से जलाने वाले. कौन जलाने वाला है? अरे वो सीता जलाने वाले मशीन नहीं. दिस इज समथिंग डेंजरस. म्हणजे आता माझी स्वतः मी घाबरायला लागलो, कारण का आता आम्हाला इथे हे घेऊन जाण्यासाठी अजून एक जण आला आहे, तो आम्हाला दाखवतो आणि त्यांनी आत्ता सांगितलं 12 वाजता. मेरी गाड़ी में माइक ही नहीं है. ये रात्रीचे पहाटेचे 3 वाजलेत आणि आम्ही वेड्यासारखी उज्जैनमध्ये फिरतोय. खूप एक छान एक हा रस्ता वाट दिसली आम्हाला, म्हणून आम्ही इथे थांबलो. रात्रीचे 3:30-4 वाजले आणि आता 4 वाजता आम्ही फायनली चाललो आहे जरा 2 तास आराम करायला, कारण लगेच 6-7 वाजता आम्हाला निघायचं आहे ओंकारेश्वरला जायला. चलो बाय, गुड नाईट, डन फॉर द डे. आणि आत्ता दुपारचे 1 वाजलेत आणि आम्ही उज्जैनवरनं निघालो आहे ओंकारेश्वरला जायला. ॲक्च्युली आम्ही थोडे लेट होतो, थोडे नाही खूपच लेट होत. काल रात्री जे आमचं जागरण झालं आहे त्याच्यामुळे सकाळी उठता नाही आलं. सो आता निघालो ओंकारेश्वरला. बघूया आता इकडनं बस किंवा कसं काय आहे अवेलेबल, जे काही असेल त्याच्याने जायचं ओंकारेश्वरला. लेट्स सी कसं होतं बघू. सो बेसिकली आता आम्ही उज्जैनला जिथे राहत होतो तिकडनं उज्जैन सिटीमध्ये आलो आहे, कारण आता आम्हाला इकडनं ओंकारेश्वरला जायला आम्ही गाडी, आता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे एर्टिगा आहे 300 रुपये पर पर्सननी ओंकारेश्वरपर्यंत डायरेक्ट सोडते. बघूया, आम्ही मगासपासून इथेच थांबतो, अजून तर काय गाडी आली नाही आहे. ॲक्च्युली हे सगळं होतं आहे ते आम्ही उशिरा उठल्यामुळे, आणि माझा जो मित्र आहे तो 12 वाजेपर्यंत झोपून राहिला. बघूया आता गाडी येईल कधी आणि आम्ही कधी जाऊ ते. 1 eternity later. आणि फायनली ती एर्टिगा आली आहे आणि आम्ही पुढे बसलेत आणि मला इथे या कोपऱ्यात बसावं लागलं आहे. ठीक आहे, आता काय त्या मित्राची कमाल सगळी. सो आता आपण चाललो आहे ओंकारेश्वरला वरती दर्शनाला. जवळजवळ इकडनं 1 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. चला दर्शन करूया ओंकारेश्वरचं. इधर विचलान था. क्या विचलान था? हाँ क्या? मामलेश्वरचं दर्शन करून आता मी आलो आहे इंदोरमधल्या सराफा बाजारला, जी बेसिकली खाऊ गल्ली म्हणून फेमस आहे. आपण बऱ्याचदा त्याचे यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती व्हिडिओज बघितले असतील. दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द ब्लॉग. आता आपण निघालो आहे परत मुंबईला. आता इंदोरवरनं आपली फ्लाईट आहे 4 वाजताची, दुपारी 4 वाजताची. सो लेट्स गो इंदोर एअरपोर्ट. चलो बाय बाय.
आणि फायनली बॅक इन मुंबई. आणि अशा प्रकारे आपली उज्जैन, इंदोर, ओंकारेश्वरची ही ट्रिप इथं संपते. आणि डू रिमेंबर, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.